येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची मुदत संपत असल्यानं अर्थमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात अजित पवारांनी साडी वितरण करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। शिधापत्रिकेवर एका साडीचं वितरण केलं जाणार आहे। यापूर्वी दक्षिणेतील राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक प्रचारात साड्या वाटपाचा कार्यक्रम घेण्याची प्रथा आहे। मात्र राज्यातील महायुती सरकारनेही महिलांसाठी साडी वाटपाची महत्त्वाची घोषणा केली आहे। राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर करण्यात आले आहे। या धोरणांतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास एक साडीचे मोफत वाटप करण्याची कारवाई सुरू आहे। औद्योगिक क्षेत्रात लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यास भांडवली अनुदान देण्याची योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। राज्यात 18 लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार आहे। त्याद्वारे सुमारे 36,000 नवीन रोजगार अपेक्षित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।